राम राम भावांनो, मी ओमकार आपलं स्वागत करताय आपल्या नव्या युट्यूब चॅनलवर. आपण सुरू केलेला एक नया युट्यूब चॅनल. आपण पाहणार आहोत 100 दिवस 100 नवीन बिझनेस आयडियाज. आज आहे दिवस दुसरा. बिझनेस नंबर 2 आहे आपला रेंटल बिझनेस. या बिझनेस बद्दल जाणून घेऊया पुढे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये. तर रेंटल बिझनेस बद्दल आपण सर्वांनी ऐकलंच असेल, तर या रेंटल बिझनेस मधून आपण किती लेवल पर्यंत डीप मध्ये काम करून पैसे कमवू शकतो हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो. रेंटल बिझनेसला टोटल 7 भागामध्ये आपण डिवाइड केलेला आहे. त्यातला भाग क्रमांक 1 आहे प्रॉपर्टी, फ्लॅट, प्लॉट रेंटल बिझनेस. घराचं टेरेस असो किंवा घराची पार्किंग असो मित्रांनो, जर ते तुमच्याकडे निकामी बिनकामी पडून राहत असेल तर तुम्ही रेंटवर चढू शकता. त्यासाठी तुम्ही निम शहरी भागात राहणं गरजेचं आहे. तिथं कमीत कमी जास्तीत जास्त रेसिडेन्शियल झोन असावा, लोकसंख्या जास्त असावी, जागा अपुरी पडत असावी, तर तुमचा बिझनेस नक्की ग्रो करेल. घराचं टेरेस म्हटलं तर ते तुम्ही योगा क्लासेस, डान्स क्लासेस तसेच एज्युकेशनल क्लासेस साठी देखील भाड्याने देऊ शकता. जर तुमच्याकडे गायरान म्हणजे माळावर वरती शेती नाही, नापीक जमीन पडून राहत असेल व तुमच्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल कंपन्या डेव्हलप होत असेल तर ती तुमची जमीन तुम्ही भाड्याने देऊ शकता. 2 ते 3 रुपये स्क्वेअर फुटनी ही जागा कंपन्या आपल्याकडून भाड्याने घेतात. अशा वेळेस जास्त प्रॉफिटवर आपण जागा भाड्याने देऊ शकतो. थोडंसं भांडवल असेल तर या जागेवर आपण शेड वारून देखील कंपन्यांना भाड्याने देऊ शकतो. याने आपला मुनाफा वाढतो, भाडंही जास्त मिळते. रेंटल बिझनेसला या 7 भागांपैकी दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत व्हेकल रेंटल बिझनेस. व्हेकल मध्ये जर बघितलं तर कार, व्हॅन, बस, ट्रॅक्टर, स्कूटर, बायसिकल, मोटरसायकल ही प्रत्येक गोष्ट भाड्याने जाते मित्रांनो. तर डिटेलमध्ये पाहूया. कार्स तर आपल्या सर्वांना माहितच आहेत की टुरिझम वाले भाड्याने घेतात, म्हणजेच भाड्याने देतात. त्याच प्रकारे जर बघितलं मिनी बस, मिनी व्हॅन्स, स्कूल ट्रिप साठी, एज्युकेशनल ट्रिप या फिर लग्नाचं वराड वगैरे घेऊन जाण्यासाठी वापरलं जातं. बाईक आणि स्कूटर रेंटल बिझनेस. जर तुम्ही अशा काही ठिकाणी राहत असाल जिथं टुरिझम प्लेस आहे, तिथं रोजच्या रोज नवीन टुरिस्ट येतात भरपूर प्रमाणात. भरपूर वेळा आपण नोटीस केलंय मित्रांनो, आपण फिरायला गेल्यावर आपल्याला बाईकची खूप गरज भासते. तर त्यावेळेस आपण तिथं बाईक व टॅक्सी म्हणजेच बाईक टॅक्सी रेंटल बिझनेस चालू केला तर भरपूर प्रमाणात आपल्याला फायदा होऊ शकतो मित्रांनो. तर करायचं काय मित्रांनो, नीट पहा. 2 ते 3 कमीत कमी टू व्हीलर किंवा स्कूटर घ्यायच्या, त्यांना आपण रेंटवर देणार आहोत असा एक बोर्ड लावायचा. त्यानंतर त्याचं रेंट 300 ते 1000 रुपये, जशी गाडी अशी कंडिशन जशी गाडी असेल त्या हिशोबाने रेंट फिक्स करायचं. त्यानंतर घेताना कस्टमरचं ड्रायव्हिंग लायसन व एक फोटो आयडी आपल्याकडे जमा करून स्कॅन करून घ्यायचा. दुसरी गोष्ट मित्रांनो, गाडीचं डिपॉझिट घ्यायचं विसरायचं नाही. सिक्युरिटी डिपॉझिट असणार, ते आपल्याला रिटर्न करावं लागणार आहे. जर गाडीला काही स्क्रॅच, दुखापत, ऍक्सिडेंट बाय चान्स ना हो, पण जरी झालाच तर या गोष्टीचा आपण कव्हर अप करण्यासाठी हा डिपॉझिट घेतो. याच व्हेकल रेंटल मध्ये आणखी एक क्रायटेरिया आहे मित्रांनो. लग्नामध्ये आपण बघितलं असेल, मिरवणूक मध्ये बघितलं असेल, जल्लोष यात्रेमध्ये देखील बघितलं असेल की जे कार्स असतात युनिक डिझाईन केलेले, आणखी बग्गी अशा प्रकारच्या ज्या काही 2-3 गोष्टी असतात त्या देखील तुम्ही मॉडिफाय करून रेंटवर देऊ शकतात. लग्नाच्या सीझन मध्ये 5-5 हजार पर डे या हिशोबाने या गाड्या भाड्याने जातात मित्रांनो. याकडे देखील आपण लक्ष देऊ शकतो. पार्ट नंबर 3 आहे मित्रांनो क्लोथ रेंटल बिझनेस. कपडे भाड्याने देण्याचा बिझनेस. तुम्ही म्हणसाल कपडे कोण भाड्याने देतो, तर हो मित्रांनो, कपडे देखील भाड्याने जातात. त्यासाठी देखील आपण शहरी भागात हा बिझनेस चालू करू शकतो. शहरी भागात याला खूप स्कोप आहे. यामध्ये देखील क्रायटेरिया पडतात, पण आपण सगळंच जर एकत्र चालू केलं लार्ज भांडवल टाकून तर बिझनेस आपलाच आहे मित्रांनो. छोट्या स्केलवर देखील चालू करू शकतो. यातली एक निच पकडून आपण चालू करू शकतो, पण जर जास्त पैसे असेल तर सगळं थोडं थोडं घेऊन आपण देखील चालू करू शकतो. फर्स्ट ऑप्शन येतो ड्रेपरी. स्कूल्स मध्ये, गॅदरिंग मध्ये, नाटक कार्यक्रमांमध्ये जी लहान मुलांना, छोट्या छोट्या मुलांना ड्रेपरीज लागतात. आपण जे पाहतो लहान मुलं नटून थटून येतात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला वगैरे, तर तो ह्याचा बिझनेस आहे मित्रांनो. या सगळ्या गोष्टी तुम्ही रेंटवर देऊ शकता. 500-500 रुपये एका ड्रेसचं रेंट असतं मित्रांनो. क्लोथ रेंटल बिझनेस मध्ये जर दुसरी गोष्ट बघायला गेलं मित्रांनो, तर प्री वेडिंग शूट साठी लागणारे कपडे, प्री मदर, प्री फादर या गोष्टीसाठी लागणारे कपडे, कपलचे फोटोशूट साठी लागणारे कपडे, लग्नाच्या आधीचं जे फोटोशूट होतं, लग्नानंतरचं जे फोटोशूट होतं, या सगळ्या गोष्टीसाठी लागणारे कपडे, किंवा नवरा नवरी सोडलं बाकीचे जे पाहुणे मंडळी असतील ते देखील लग्नात महागडे, आपल्या भावाचं बहिणीचं लग्न असेल तर आपल्याला चांगले कपडे घालू वाटतात, तर त्या केसमध्ये आपण इथं 500 ते 1000 रुपये देऊन एक चांगला ड्रेस रेंटवर घेऊन जर लग्नात चांगलं दिसणार आहोत तर का नाही लोक घेणार. शहरामध्ये हा बिझनेस बूम करतो मित्रांनो, लक्ष द्या. शहरामध्येच हा बिझनेस चालू करा. अदर साईड कपडे पडून राहतील, बिझनेस लॉस मध्ये जाईल.
रेंटलच्या चौथ्या भागात आपण पाहतोय मशीन रेंटल बिझनेस. तर तुम्ही म्हणसाल मशीन मध्ये काय रेंटल द्यायचं, कोण घेणार मशीन रेंटल? तुम्ही नोटीस केलं असेल मित्रांनो, कन्स्ट्रक्शन साईट वरती ज्या काही मशीन्स लागतात त्या सर्वच्या सर्व मॅक्झिमम 90% रेंटवर आणलेल्या असतात, कारण त्यांचं काम एकदा झालं की त्या परत लागणार नाहीये. तर अशा केसेसमध्ये जे जागा मालक बांधकाम करतायत ते या मशीन्स रेंटवर घेऊन येतात व कामगार लावून काम करून घेतात. धुमस मशीन, ग्राइंडर वगैरे जे काय असेल मित्रांनो, सगळं रेंटवर मिळतं. याकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट म्हटलं तर शेतामध्ये लागणारे अवजारे, ट्रॅक्टर पासून ते ट्रॅक्टर लागणारे प्रत्येक अवजार, पीक काढणीसाठी ते पेरणीसाठी लागणारं प्रत्येक अवजार आपण रेंटवर देऊ शकतो मित्रांनो. तुम्ही कधी नोटीस केलंय का की आपल्याला घरामध्ये ज्या काही काम निघतं, अचानक जर एखादं काम निघलं ड्रिल मशीनचं व शेजाराकडे जर ती अवेलेबल नसेल व आपल्याला ती चालवता असेल, तर आपल्याला माणूस बोलू वाटेल का की बाबा तू ये आमच्या घरी सगळं फिट कर आणि 500 रुपये घेऊन जा. तीच गोष्ट जर आपण 200 रुपये भाड्याने ड्रिल मशीन आणून आपलं काम करून रिटर्न केली तर आपण फायद्यात आहोत मित्रांनो. अशा गोष्टी देखील तुम्ही रेंटवर चढवू शकता. यासाठी तुमच्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल व रेसिडेन्शियल दोन्ही झोन असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमचा बिझनेस नक्कीच बूम करेल मित्रांनो. रेंटल बिझनेसच्या 5व्या भागात आपण बघणार आहोत मित्रांनो, पार्टी आणि इव्हेंट प्रोडक्ट्स रेंटल बिझनेस. यावरून तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल, पार्टी इव्हेंट मध्ये लागणाऱ्या गोष्टी आपण भाड्याने कशा पद्धतीने कोणकोणत्या गोष्टी भाड्याने जातात हे सांगणार आहोत. पार्टी इव्हेंट, लग्न कार्यक्रम असो किंवा एखाद्याचा 10वा असो, प्रत्येक गोष्टी त्या गोष्टी रेंटवर लागतात मित्रांनो. पार्टी इव्हेंट रेंटल्स मध्ये जर बघायला गेलं ना मित्रांनो, तर भरपूर भरपूर गोष्टी अशा आहेत ज्या आपण रेंटवर देऊ शकतो. आपण सगळ्या तर नाही स्टार्टिंगला घेऊ शकतो, तुम्ही बेसिक पासून स्टार्ट करू शकता. बिझनेस इतका जास्त मोठा आहे मित्रांनो, तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. प्रत्येक घरात कार्यक्रम होतो, प्रत्येक घरात या गोष्टी लागतात, कोणी नवीन आणत बसत नाही. आपल्याला एकदाच घ्यायचंय, 1000 वेळा भाड्याने द्यायचंय, त्यांना एकदाच लागतंय, त्यामुळे ते 1000ची किंमत देऊन ते घेऊ नाही शकत. आपल्याला या क्षेत्रात काम करायचं आहे. इव्हन आम्ही स्वतः सुद्धा हा बिझनेस करतोय. तुम्ही भरपूर वेळा नोटीस केलं असेल, लग्न कार्यक्रम असला की माणूस बेहिसाब पैसा खर्च करतो. भरपूर प्रमाणात पाहुणे मंडळी आपल्या घरी येतात, भरपूर प्रमाणात जेवण लागतं, भरपूर प्रमाणात प्रत्येक गोष्टी लागतात. तर त्या केसमध्ये तुमचा बिझनेस कसा चालेल सांगतो. तुम्ही खुर्च्या रेंटवर देऊ शकतात, तुम्ही चटया रेंटवर देऊ शकतात, तुम्ही गाद्या रेंटवर देऊ शकतात. गाद्या, रजया, राजा राणी खुर्ची नवरा नवरीसाठी. एक रेडीमेड स्टेज असतं मित्रांनो, जे घरगुती जर कार्यक्रम असेल तर तो देखील तुम्ही रेंटवर देऊ शकता. या क्षेत्रात जितकं करत जाईल तितकं कमी आहे मित्रांनो. साऊंड सिस्टम, लग्नाची भांडी, ताट, वाटी, पातेली, कढई, सगळं मित्रांनो लग्नासाठी लागणार इच अँड एव्हरी गोष्ट रेंटवर जाते. तुम्ही ती ऍड करत आपला बिझनेस वाढवू शकता. निमशहरी भागात जर राहत असाल तर जेवढे पण इव्हेंट हॉल्स आहेत तिथं तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याकडे असं असं आहे भाव, लागल्यास सांगा. रेंटल बिझनेसचा 6वा भाग जर बघितला मित्रांनो, तो थोडा एंटरटेनिंग आहे. टॉय, इव्हेंट टॉय अशा गोष्टी रेंटवर देऊ शकतो आपण मित्रांनो. भरपूर वेळेस आपण बघितलं आहे, बर्थडे कार्यक्रम वगैरे जर असेल तर त्यावेळी जे मोठे मोठे भावले, मिकी माऊस, एंट्रीला छोट्याशा गेम्स, इव्हेंट मध्ये छोट्याशा गेम्स, अशा भरपूर गोष्टी ठेवलेल्या असतात. जे लहान मुले असतात त्यांच्या करमणुकीसाठी या गोष्टी ठेवलेल्या जातात. तर या गोष्टी कोण आणतं, कुठून अरेंज होतात? तर या गोष्टी रेंटवर मिळतात मित्रांनो. एक दिवसासाठी याचं रेंट 4-5 हजार, 10,000 जे काय असेल ह्या हिशोबाने लोक ते रेंटवर आणतात व आपल्या बर्थडे कार्यक्रमाची जे काही इव्हेंट असेल त्या कार्यक्रमाची शोभा वाढतात. इंडस्ट्रीयल कंपन्यांची ज्यावेळेस गेट टुगेदर मीटिंग्स असतात त्यावेळेस त्या लोकांच्या मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा किंवा मॉल्स वगैरे या इव्हेंट्स अरेंज केले जातात. त्यावेळेस या गोष्टीची गरज पडते, त्यावेळेस देखील इथे रेंटवर गोष्टी जातात मित्रांनो. यात थोडं मार्केटिंगचा भाग आहे मित्रांनो. जे एवढे इव्हेंट मॅनेजर वगैरे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जर हा बिझनेस नीट केला तर इथे देखील भरपूर कमाई आहे मित्रांनो. 7वा व शेवटचा भाग रेंटल बिझनेसचा मित्रांनो, हा खूपच कमी प्रमाणात चालेल, पण जिथे चालेल तिथेच केला जावं. एकदम हायटेक सिटीमध्ये बेंगलोर, पुणा, मुंबई अशा ठिकाणीच हे बिझनेसेस चालतील मित्रांनो. फर्निचर रेंटल बिझनेस, घरातल्या लागणाऱ्या होम अप्लायन्सेस जे काय असतील. आता जर एखादा माणूस आलाय, त्याला महिनाभरच पुण्यामध्ये काम आहे, महिनाभरच मुंबईमध्ये काम आहे, महिनाभरच चेन्नई, बेंगलोर अशा ठिकाणी काम आहे, तर तो काय तिथे नवीन वस्तू घेत बसत नाही. अशा कंडिशन मध्ये सेकंड हँड वस्तू किंवा रेंटलवर भेटणाऱ्या वस्तू लोक प्रेफर करतात. जर कंडिशन चांगली असेल तर ती गोष्ट व स्वस्त रेंट पडत असेल तर लोक ती हमखास घेतात. हा एक क्रायटेरिया सांगितला मित्रांनो, याचा खूप अभ्यास करूनच हा बिझनेस चालू केला पाहिजे.
अदरवाईज लॉस मध्येही जाऊ शकतो आपण. पण पहिल्या ज्या 4-5 भागात मी सांगितलं जशा प्रकारे, त्या सर्व गोष्टी आपण जर नीट अनालाइज केल्या, भांडवलाचं योग्य नियोजन केलं, तर या बिझनेसमध्ये आपण नक्कीच यश मिळवू शकतो. आय होप मित्रांनो मी चांगलं एक्सप्लेन केलं असेल. जर नसेल केलं तर माफ करा, भावाला थोडंसं सूट द्या. या 7 पैकी जी आयडिया तुम्हाला आवडेल, जी आयडिया तुमच्या एरियामध्ये चालेल असं तुम्हाला वाटेल, जे तुमच्या बजेटमध्ये चालू होईल, जे तुमच्या खिशाला परवडेल, लोन काढून उगाच अंगावर कर्ज करून घेऊ नका. स्टार्टिंगला ज्या वस्तू अवेलेबल असतील तेवढ्यातच हा धंदा चालू करा, पण त्यानंतर हळूहळू बिझनेस वाढवण्यासाठी लोन घ्या. बिझनेस चालू करण्यासाठीच जर तुम्ही भलं मोठं लोन घेतलं, जर जो बिझनेस चालला नाही तर फेडताना अवघड होईल. त्यामुळे छोट्या भांडवलामध्ये हा धंदा चालू करा. त्यानंतर धंदा जसा जसा वाढेल तसं तुम्ही भांडवल वाढवून हा धंदा वाढू शकता. त्या केसमध्ये तुमचं नक्कीच ग्रोथ होईल मित्रांनो.